मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असून उद्या दिनांक 15 जानेवारी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार असून 16 जानेवारीला 4 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। मतदान प्रक्रिया व्यवस्थित, शांततेने, निपक्ष, निर्भीडपणे व्यवस्थित पार पाडावी म्हणून सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वर्ग जोमाने कामाला लागले असून पूर्व तयारी म्हणून जो ज्याला त्याला ज्या ज्या कामाची जबाबदारी दिली आहे तो त्या कामात व्यस्त होते। आज मकर संक्रांत सण असून देखील सकाळपासूनच मतदानासाठी लागणारे जे काही साहित्य वितरण आहे ते चालू झाले व बाहेरगावून आलेले सर्व शिक्षक किंवा गावातले शिक्षक वर्ग किंवा इतर कर्मचारी ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते आपापल्या विभागात जाऊन आपली सामुग्री घेत होते। अधिकारी त्यांना सर्व सूचना नीट व्यवस्थित देताना दिसले। पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात असून बाहेरगावून अनेक पोलीस आलेले आहेत आणि ते देखील आपापली जबाबदारी समजून घेत होते। ज्याच्या ठिकाणी आपापली जबाबदारी, आपली नियुक्ती त्या ठिकाणी ते जाण्याचा प्रयत्न करत होते। अशा प्रकारे आपण आज जर बघितलं साहित्य सामुग्रीसाठी झालेला म्हणजे सगळे लोक आलेले आणि साहित्य सामुग्रीचं वाटप आणि अधिकारी सूचना, पोलीस दल आपापली जबाबदारी असं दृश्य आज दिसलं। उद्या मतदान आहे, सगळ्यांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क नक्कीच बजवावा अशी विनंती आम्ही देखील प्रबंधभूमीतर्फे करतोय। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। व्यवस्थितशीर पार पाडण्यासाठी इथे सर्व जे काही ज्यांची नेमणूक आहे त्या सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी इथे सगळ्यांना इथे जी नेमणूक ज्या पद्धतीने दिलेली आहे ते सगळं इथे बोर्ड लावलेला आहे आणि जो आपापली जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज असून आज आपण बघतो इथे मोठ्या प्रमाणात पोलीस म्हणा, मतदान अधिकारी म्हणा, प्रतिनिधी म्हणा, हे सर्व ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे। सगळेजण आपापली जबाबदारी इथे व्यवस्थितशीर पार पाडण्यासाठी इथे आलेले आहेत। त्या पद्धतीने आपापल्या कामाची पूर्तता कशी योग्य पद्धतीने करता येईल त्यासाठी सतर्क करून सगळ्यांची नेमणुका, कुठे आपल्या नेमणुका आहे, कशा आहे, काय साहित्य आपल्याला न्यायचं या सगळ्याबाबतची माहिती घेऊन हे सर्व लोक तत्पर आहेत। मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे, पद्धतशीरपणे पार पाडण्यासाठी आपण बघतोय। पुढे आपण जाऊया, अजून असेही आपापलं कर्तव्य बजावण्यासाठी इथे आलेले आहेत। ही आपण बघू शकतो सगळेजण आपापली जबाबदारी कशा पद्धतीने आपल्याला पेलायची ते समजून घेताना महिला, पोलीस, इतर सर्व शिक्षक, कर्मचारी, इतर सर्व अधिकारी आपापली जबाबदारी पार पाडण्यासाठी आज सकाळपासूनच इथे त्वरितच सगळेजण आलेले। इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे बोर्ड पण लावलेले आहेत। जय्यत तयारी चालू आहे मतदान प्रक्रिया सुरळीतपणे, निडरपणे पार पाडण्यासाठी। स्वतः अधिकारी इथे सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत। आपण बघतोय सकाळपासूनच आज इथे सगळे लगबग आहे, सगळे अधिकारी इथे उपस्थित आहे। पोलीस कर्मचारी देखील आपापली सगळी जी काही नेमणूक कुठे आहे, कशी आहे ती सगळी जबाबदारी समजून घेताना आणि पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी इथेच परत उद्या आपण बघतो या सेंटरला इथे परत उद्या इकडे मतमोजणीसुद्धा आहे। त्या संदर्भात देखील आपण सविस्तर माहिती आपल्याला देऊया। ज्याला त्याला आपापलं साहित्य कशा पद्धतीने न्यायचं आहे, इथे मतदानासाठी लागणारं सगळं साहित्य वाटप, साहित्य वितरण व स्वीकृती कक्ष, वेगवेगळ्या प्रभागाचं साहित्य वितरण व स्वीकृती कक्ष, आपण बघतोय प्रभाग क्रमांक 1, 9, 10चे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब गाढवे साहेब हे स्वतः इथे परिस्थितीवर लक्ष ठेवून आणि योग्य पद्धतीने साहित्य वाटप आणि स्वीकृती कशी चाललेली आहे त्याबद्दल आणि त्यांना इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला इथे दिसत आहेत। आणि जय्यत तयारी चालू आहे की आपली जी मतमोजणी किंवा मतदान प्रक्रिया
योग्य पद्धतीने व्हावी, अगदी सुरळीतपणे पार पडावी, निर्दोषपणे सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी आपण बघतोय की स्वतः गाडवे साहेब इथे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि मार्गदर्शन करताना सकाळपासूनच लवकर आज मकर संक्रांतीचा दिवस असताना देखील आज सणाचा दिवस असताना देखील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक इथे जातीने उपस्थित राहून आपली मतदान प्रक्रिया सुरळीतपणे निर्दोषपणे पार पाडण्यासाठी इथे तत्पर आहेत आणि तत्परतेने सगळं लक्ष देऊन काम करताना आपल्याला दिसत आहेत. असेच दृश्य विविध विभागामध्ये विविध प्रभागातले आपल्याला बघायला मिळत आहेत. तथापि मतदान केंद्रामध्ये मतदारांना स्वतःच्या सोबत पाण्याची बाटली पण अलाउड नाही. कृपया थंडीचे दिवस आहे, जास्त पाणी पिण्याच्या पाण्याची बाटल अलाउड नाही आहे. आम्ही पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी साहित्य वाटप हे आपण बघतोय वर्धमान नगरमधील इंग्लिश मिडियम स्कूलमधील येथील आदर्श मतदान केंद्रामध्ये देखील इथे मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली. याला आदर्श मतदान केंद्र हे सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे मतदान प्रक्रिया आदर्श मतदान केंद्रामध्ये कशा पद्धतीने होईल हे सुद्धा इथे दाखवलेलं आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.